तुमच्या जिल्ह्यातील किती पीक विमा मिळणार? पहा जिल्ह्यानिहाय संपूर्ण याद्या. यावर्षी पावसाचा खंडा पडलेल्या राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ग्रामीण पीक विमा देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली. बहुतांश शेतकऱ्यांना आमच्या जिल्ह्यातील पीक विमा मिळणार असा प्रश्न पडला होता. याच्या संदर्भात जिल्ह्यानिहाय पीक विमा याद्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या टप्प्यात अंतर्गत 35,08,000 शेतकऱ्यांच्या 1700 कोटी रुपयांचा अराऊंड म्हणजे ग्रामीण पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यातर्फे देण्यात आलेले माहितीनुसार बहुतांश ठिकाणी पीक विम्याची अराऊंड रक्कम दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. पहिल्या टप्प्यात राज्यातील पीक विमा कंपनीने 35 लाख शेतकऱ्यांच्या 1700 कोटी रुपयांचा अराऊंड पीक विमा वाटप करण्याची मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट विम्याची रक्कम वितरण करण्यास सुरुवात केली आहे. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम जमा झाल्यासंदर्भात SMS मोबाईलवरती पाठवण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अपंगत पीक विमा मिळाले नसेल त्यांना शुद्ध पीक विम्याची रक्कम लवकरच बँक खात्यात वितरण करण्यात येईल. अंतरिम नुकसान भरपाई अंतर्गत जिल्ह्यातील प्रशासन विविध जिल्ह्यातील पीक विमा कंपन्यांनी नोटीस बजावली होती. त्यानुसार पीक विमा कंपन्या 25% ग्रामीण पीक विमा रक्कम देणाऱ्यांना घ्याव्या लागणार होत्या. परंतु काही विमा कंपन्यांनी विभाग राज्य स्तरावर अहवाल केले. त्यानंतर आपली ही सुनावणी सुरू करण्यात आली. संबंधित पीक विमा कंपन्यांनी आतापर्यंत एकूण 1700 कोटी रुपयांचा भरपाई देण्याची मान्य केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांच्या लवकरात लवकर पीक विमे वितरण करण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी पीक विमा कंपन्याला सुनावणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावर्षी प्रक्रिया विस्तारित करण्यास शासनाकडून जिल्हानिहाय जाहीर करण्यात आलेली ग्रामीण पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना पुढील 2 ते 3 दिवसात वितरण करण्यात येईल. चला जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात किती रक्कम मंजूर केली ते. नाशिक 155.74 कोटी, जळगाव 4,88,00,000, अहमदनगर 160 कोटी 28 लाख, सोलापूर 111 कोटी 41 लाख, सातारा 6 कोटी 74 लाख, सांगली 22 कोटी 4 लाख, बीड 241 कोटी 21 लाख, बुलढाणा 18 कोटी 39 लाख, धाराशिव 218 कोटी 85 लाख, अकोला 97 कोटी 29 लाख, सोलापूर 13 लाख, जालना 160 कोटी 88 लाख, परभणी 206 कोटी 11 लाख, नागपूर 52 कोटी 21 लाख, लातूर 244 कोटी 87 लाख, अमरावती 8 लाख. अशाच इन्फॉर्मेशनसाठी ANI अतुल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.